चित्रपटाच्या शेवटी जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक हे सांगण्याचं कारणच हे आहे की आपल्याकडे बऱ्याच जणांना हे समजलंच नसतं जारण म्हणजे काय आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि खूप दिवसानंतर आपण एक रिव्ह्यू आणलेला आहे आपल्या चॅनलवर. जारण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि तो ट्रेलर आपण आता रिव्ह्यू करणार आहोत. मराठीमध्ये तसं पाहायला गेलं तर खूप कमी असे हॉरर चित्रपट रिलीज होतात आणि उत्तम दर्जाचे हॉरर चित्रपट तर मराठीमध्ये कदाचित निर्माण होतच नाहीयेत. एक चित्रपट होता जो मागे काही वर्षापूर्वी आला होता, लपाछपी. लपाछपी हा चित्रपट होता जो उत्तम दर्जाचा असा हॉरर चित्रपट होता. त्यानंतर मला नाही वाटत एखादा चांगला सिनेमा आला असेल. तर आता आपण ट्रेलर पाहूया मित्रांनो, आणि ट्रेलर पाहिल्यानंतर त्याच्यावर आपण नक्की डिस्कशन करूया. अनीस बाझमी प्रोडक्शन. अनीस बाझमी हे कॉमेडी चित्रपटांसाठी बरेच नावाजलेले आहेत आणि त्यांनी हा प्रयत्न मराठीमध्ये त्यांच्या प्रोडक्शनमध्ये हा असा चित्रपट बनणे म्हणजेच एक मोठी गोष्ट आहे. दृष्टमिष्ट पापे चांडाळाची, हुताखेताची, आलेल्या गेलेल्याची, घरातल्याची, दारातल्याची, पारुषा केल्याची दृष्ट चुलीत पडून एक एक करून सोडून गेले सगळे. ओका तुला अंगावर येत. मला माहितीये हा माझा वाडा आहे. वाटतं पुन्हा तसंच झालं तर भीतीच कशा आम्ही आत पाऊल टाकलं की मग माझ्या हातात काहीच राहत नाही. आपण तो याग परत करून घ्यायचा का घरात? तू इथे काय करते बाळा? आम्हाला कोण सापडलं बघितलं का? किती गोड आहे ना. असं म्हणतात की प्लॅनचेटवर बोलावलेली आत्मी परत जातच नाही. या निव्वळ अंधश्रद्धा आहे. त्याचं जळतं त्याला कळतं. लहानपणी ना माझ्यावर जाणवण केली. सभोवतालच्या वातावरणातील आत्म्यांनो, आम्ही तुम्हाला इथे उपस्थित राहण्यासाठी आवाहन करतो. तुम्ही या. राधाचं हे असं किती दिवस चालणार आणि तिला स्वतःला तिची रियालिटी ठाऊक आहे. आपल्या वाड्यात ती भाडेकरू बाई होती, तिने राधावर चारण केलं होतं. एक दिवस पण चांगला दाखवायला मिळणार नाही. सगळे मंत्री अपूर्वीतेने खानपान करण्याचे काय चाललंय सगळं? जर जारणावर विश्वास आहे. जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक. अप्रतिम छान ट्रेलर बनलेला आहे मित्रांनो. ट्रेलर पाहिल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया ही आहे की ट्रेलर पाहताना मला अजिबात भीती वाटलेली नाही. हॉरर चित्रपट आहे, पण तो नक्की कोणत्या प्रकारातला आहे ते आपण ठरवूया. हा ट्रेलर बघताना मुळात मला भीती का नाही वाटली, कारण की हा एक सामाजिक विषय आहे मित्रांनो. आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला या गोष्टी सर्रास दिसतात. करणी करणे, भूतबाधा होणे, कोणत्या एखाद्या वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी असते, त्या गोष्टी आपण नेहमी अनुभवतो आणि त्या गोष्टी नीट करण्यासाठी आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी केल्या जातात. खूप सारे भोंदू जे बाबा आहेत ते सुद्धा आपल्याकडे खूप ॲक्टिव्ह आहेत आणि ही गोष्ट खूप कॉमन आहे मित्रांनो. आणि हा चित्रपट मुळात कोकणामध्ये शूट झालेला आहे आणि कोकणामधलीच ही कथा आहे आणि या कथेला नक्कीच तेथील ह्या ज्या गोष्टी, तिथे सुद्धा अशा गोष्टी खूप खूप प्रचलित आहेत आणि त्या प्रचलित गोष्टीलाच या कथेमध्ये रूपांतरित करून हा चित्रपट बनवलेला दिसतोय मित्रांनो. मुळात हा आपला सामाजिक विषय, आपल्या रोजच्या जीवनातला विषय असल्याने नक्कीच हा आपल्याला रिलेट करतो, पण हा नक्की तितका हॉरर असेल का याची थोडी शंका मला वाटते मित्रांनो. कारण की आपण एक्सपेक्ट काय करतो की थिएटरमध्ये गेल्यानंतर भीती वाटली पाहिजे. बघताना आपल्याला नक्की एवढी भीती वाटली पाहिजे की आपण असा एखादा सीन आपल्या समोर आला की आपण एकदम किंचाळतो किंवा डोळे बंद करतो. अशा पद्धतीचे अनुभव आले तर आपल्याला वाटतं खूप चांगला हॉरर चित्रपट आहे. पण इथे या कथेमध्ये तुम्हाला ते जाणवेल का नाही हे मला माहीत नाही, पण एवढं सांगतो की चित्रपटाची कथा खूप चांगल्या पद्धतीची असणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा चित्रपट मांडला गेलेला असणार आहे. जारण हा शब्द तसा खूप नवीन वाटतो, कारण की आपल्या म्हणजे मी मराठवाड्याचा आणि माझ्याकडे तरी हा ऐकिवात नाही.
चित्रपटाच्या शेवटी जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक हे सांगण्याचं कारणच हे आहे की आपल्याकडे बऱ्याच जणांना हे समजलंच नसतं जारण म्हणजे काय आहे. आपल्याकडे खूप म्हणजे ब्लॅक मॅजिक यासाठी खूप सारे शब्द आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत. एक गोष्ट सांगू वाटते मित्रांनो तुम्हाला की मराठीमध्ये खूप कमी बजेट असतं आपल्याकडे आणि आपल्या कमी बजेटमध्ये अशा पद्धतीचे टॉपिक्स घेऊन येणं आणि अशा पद्धतीच्या टॉपिक्सला असा न्याय देणं हे खूप खूप कठीण आहे. VFX, CG, एडिटिंग, कॅमेरा हे सगळ्या गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीने वापराव्या लागतात ना अशा चित्रपटांसाठी आणि त्यासाठी बजेटही तसंच लागतं. आपल्या इंडस्ट्रीचं मला कौतुक करावं असं वाटतं की आपली इंडस्ट्री ना खूप प्रयत्न करते, खूप झटते चित्रपट बनवण्यासाठी, पण आपले प्रेक्षक आहेत ना त्या चित्रपटाला न्याय देत नाहीत. मराठीला सुद्धा खूप चांगला दर्जा आहे मित्रांनो 5 जूनला हा चित्रपट रिलीज होतोय. तुम्ही सर्वांनी जाऊन हा चित्रपट आवर्जून पहा आणि मराठी चित्रपटांना आपणच नाही पाहिलं तर आपली इंडस्ट्री उभी राहणार कशी मित्रांनो. धन्यवाद.